पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, प्रकरणाचं नाव बालकवींच्या आठवणी. पुढे चालू. मी एक सामाजिक कादंबरी लिहायला घेतली होती. मला लिहिता लिहिता एखादा जोडाक्षर मध्येच आडवी. मग पुस्तकांची उलथापालथ करून तो शब्द कुठे आढळला की मग माझी गाडी पुन्हा रुळावर येई. एक दिवस असंच माझं कादंबरी लेखन अगदी जोरात चाललं होतं. मध्येच घोडं अडलं. मला मनुष्य हा शब्द काही लिहिता येईना. मी हाताशी होती नव्हती तेवढी सगळी पुस्तकं उलटी पालटी केली, पण मनुष्य कुठे सापडेना. मी चिंतातूर होऊन बसले. सभोवार पुस्तकं अस्ताव्यस्त पडलीत. घरात काम हाका मारताय. अशा वेळी ठोंबरे घरात आले. हा सगळा देखावा पाहून ते म्हणाले, लक्ष्मीबाई, तुम्ही अशा का बसला? काय हवंय तुम्हाला? काय करू रे? मला हवाय मनुष्य. इतकी उलथापालथ केली, पण तो काही कुठे सापडत नाही. ठोंबरे माझ्या पुढे छातीवर हात ठेवून उभा राहिला. कशाला एवढी उलथापालथ करता? हा पहा, इथे उभा आहे मनुष्य. आणखी हवे असती तर जरा बाहेर या. हवी तेवढी मनुष्य दाखवतो, काही तोटा नाही. अहो, साऱ्या जगात मनुष्यच मनुष्य, माणसांना काय तोटा? अरे बाबा, मला जगातली नकोत रे माणसं, मला पुस्तकातला मनुष्य पाहिजे. मग आम्ही दोघं खूप हसलो आणि ठोंबऱ्यांनी मला मनुष्य काढून दिला. आमच्या घरी असताना ठोंबरे नेहमी आनंदी, खेळाडू, आशावादी असा असायचा. पण नगर सोडून गेल्यावर त्याची वृत्ती नेहमी बदले. पुन्हा परत आल्यावर त्याची बालवृत्ती सुद्धा परतायची. बाहेर जायचा म्हणजे काय, खानदेशात नाही तर पुण्याला. पुढे पुढे कामानिमित्त तो महाबळेश्वरला जायला लागला. पण त्या वेळेपर्यंत त्याची वृत्ती स्थिर झालेली होती. तो महाबळेश्वरला जायला लागला तेव्हा ही आंदोलित वृत्ती काही राहिलेली नव्हती. एक दिवस खानदेशातून आल्यानंतर आल्याबरोबर त्यांनी माझ्याशी भांडायला सुरुवात केली. तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम का करता? याचं मला एक कारण सांगा. मला नाही बाबा तुझे बोलणं कळत. ते नाहीच कळणार, कारण ते आता असंच गूढ आहे. ठोंबरे, मला तुझं गूढबीड काही कळत नाही. कोणी प्रेम कर म्हणून करतं का? आणि नको करू म्हटल्याने थांबतं का? नाही, त्या प्रेमाच्या बुडाशी दुसराच हेतू आहे असं मला वाटतं. कुठला हेतू बाबा? मला तर काही दिसत नाही. नाही ना? नाही ना हेतू? मग तुम्ही मला दूध का प्यायला देता? अहो ठोंबरे, मला बाबा तुझं म्हणणं काही कळत नाही. कळतं कळतं, हे सगळं मी ख्रिस्ती व्हावं म्हणून चाललंय. ठोंबरे, तू ख्रिस्ती झालास तर मला आनंद होईल, कारण मी ख्रिस्ती आहे आणि ख्रिस्ती झाल्याने आत्मिक उन्नती होते असा माझा भरोसा आहे. पण तेवढ्यासाठी मी आणि टिळक तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं मात्र अगदी चुकीचं आहे. कारण प्रेम कोणत्या हेतूने करायचं म्हटलं ना तर ते प्रेमच नाही, ते नाटक झालं. तुझ्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या आणि खातो ते नाटक आहे असं तुला वाटतंय का? कुणी तुझ्या मनात हे वेड भरवून दिलाय? ठोंबरे बराच शांत झाला आणि पहिल्याप्रमाणे वागायला लागला. पुन्हा एकदा ठोंबरे असाच पुण्याहून आला होता. आमच्या माझघरामध्ये दोरीचा झोका बांधला होता, त्यावर तो येऊन बसला. मी तिथे स्वयंपाकणीला काहीतरी सांगत होते. ठोंबरे झोक्यावर बसून झोक्याला पीळ देत होता. पीळ बसला की त्याच्या सकट झोगा गरगर फिरे. पीळ निघे आणि पुन्हा पीळ बसू लागे. त्याचं भाषणही असंच पिळाचं होतं. कुऱ्हाडीचा दांडा मुळाला गोता. म्हणजे रे काय? म्हणजे दांडा असतो तो झाडाचाच, पण तो कुऱ्हाडीत बसला की त्यांनी झाडाची मुळं सुद्धा तोडता येतात. म्हणजे काय रे? म्हणजे तुम्ही. जसा त्या हिंदोळ्याला पीळ बसला होता तसा ठोंबऱ्याच्या मनालाही बसलेला होता. मी म्हटलं, ठोंबरे, तुझ्या मताने आम्ही दांडा नाही का? होय, अलबत, नक्की. आणि मुळे तुम्ही ना. आणि कुऱ्हाड रे बाबा, तुमच्या त्या रूढीची आम्ही पायमल्ली केली, तुम्हाला ती कशी सहन होणार? पण मी बोलत होते ते माझ्या स्वभावाप्रमाणे सारखं हसत असत. तो त्याचा संताप अधिकाधिक वाढत होता. तो म्हणे, मी इतका रागावतो आणि तुम्हाला त्याचं कसंच काही नाही, तुम्ही हसता. मी म्हटलं, अरे बाबा, तो झोका आहे ना, तू जितका त्याला पीळ देतोयस तितका तो बसतोय आणि तो उकळणं सुद्धा तुझ्या हातात आहे. माझ्या मनात काही पीळ वगैरे नाहीये, म्हणून मी हसते. तू पीळ उकल म्हणजे तू सुद्धा हसायला लागशील. ठोंबऱ्याला पटलं.
तो आम्हाला मुलाइतका प्रिय वाटायचा आणि त्यालाही आमच्याबद्दल तेच प्रेम वाटायचं. पुढे पुढे त्याने शाळा सोडली आणि तो पंडिताचं म्हणजे युरोपियन लोकांना मराठी शिकवण्याचं काम करायला लागला. त्यामुळे त्याला कधी पुण्याला तर कधी नगराला राहावं लागेल. उन्हाळ्यामध्ये तो नेहमीच महाबळेश्वरला जायला लागला. ठोंबरे जे पैसे मिळवी तो माझ्याजवळ ठेवी. एकदा नगराला असताना मी त्या पैशातून थोडे थोडे मागे टाकून 50 रुपये साचवले. पण मध्येच टिळकांचा काहीतरी खर्चिकपणा निघाला आणि मग मला हे 50 रुपये भर घालून तो खड्डा बुजवायला लागला. मग मी ठोंबऱ्याला म्हटलं, ठोंबरे, मी तुझे 50 रुपये साचवलेत ते मी खर्च करू का? मला ना कर्ज पेटायला ते हवे. खुशाल खर्च करा हो. मी ते परत कधी करीन हे काही मला सांगता येणार नाही. देईन मात्र नक्की. आणि मी जर मेले बिले ना तर तू दत्तू जवळून घे हं. आणि तुला जर ते फार निकडीने हवे असतील तर मला निदान 1 महिना तरी आधी कळव. म्हणजे मी त्याची तजवीज करेन. आत्ता तर तुम्ही घ्या ना, मग परत कसे घ्यायचे ते बघूया. यानंतर ठोंबरे पुण्याला गेला. थोड्याच दिवसांनी पुण्याहून त्याचा धाकटा भाऊ बाबू आला आणि पैसे मागायला लागला. मला खानदेशात जायचंय आणि मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत. मी म्हटलं, अरे टिळक घरी नाहीयेत, पगार झाला नाहीये. पगार झाला की पैसे पाठवून देईन हं. पण बाबू काय ऐकेना. तो म्हणे, मला अमृतरावांनी पाठवलंय आणि लवकर पैसे घेऊन यायला सांगितलंय. अमृतराव म्हणजे ठोंबऱ्याचे वडील बंधू. मी म्हणे, बाबू, माझ्याजवळ पैसे असते तर मी ठेवले असते का? यावर बाबू रागारागाने निघून गेला. बाबू सकाळी आला होता तो दुपारी गेला. संध्याकाळच्या गाडीने ठोंबरे आला. तो सगळ्या वाटेनी रडतच आला. दत्तू फिरायला चालला होता. त्याला ठोंबरे खाली मान घालून स्टेशनच्या रस्त्याने पायी येताना दिसला. तसा दत्तूही परत फिरला. ठोंबऱ्याला बघताच मी म्हणाले, ठोंबरे, अरे टिळक आल्याबरोबर मी पैसे पाठवून देईन. ठोंबरे स्फुंदत म्हणाला, लक्ष्मीबाई, मी ह्या बाबूला पैसे आणायला पाठवलंच नव्हतं. मला न कळत हे कारभार त्यांनी केलेत. मी तुमची समजूत करायला आलोय. मला हे समजल्यानंतर पुण्याला एक क्षणभर सुद्धा राहावेना. मला पैशांची मुळीच अडचण नाही. ठोंबरे स्वतःच्या कविता जेवढ्या प्रेमळपणाने म्हणत असे तितक्या दुसऱ्याच्याही म्हणायचा. त्याला एखादी कविता आवडली की तिच्या बाबतीत त्याला अपपर भाव कधीही नसायचा आणि त्याच्या कवित्वाची हीच तर खरी मजा होती. अहो, काही काही कवी असे असतात की दुसऱ्याची कविता म्हटली की त्यांच्या नाकाला मुरड पडते. ठोंबऱ्याला टिळकांची कविता फार आवडे आणि वनवासी फूल ही कविता तर तो इतका उत्तम म्हणायचा की त्याची मजा प्रत्यक्ष ते त्याच्या तोंडूनच ज्याने ऐकलं असेल त्यांना येईल. एकदा टिळकांच्या वर्गाला त्यांनी वनवासी फूल शिकवलं आणि विद्यार्थ्यांमध्ये खुद्द टिळक ते ऐकत बसले होते. प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 मार्गांविषयी ठोंबऱ्याचं भाषण ऐकून टिळक इतके खुश झाले की त्यांनी व्याख्यान संपताच ठोंबऱ्याला पोटाशी धरलं. एकदा टिळक फिरतीवर गेले होते. दत्तू कॉलेजात आणि बेबी होती पुण्याला. ठोंबऱ्याला भेटला कोणीतरी ज्योतिषी. त्या ज्योतिषाने त्याला सांगितलं की तुम्ही अपघाताने मरणार आणि ते आजच मरणार. तो जो आला तो थेट चुलीपाशी येऊन बसला. लक्ष्मीबाई, मला ज्योतिषाने सांगितलंय की आजच मी अपघाताने मरणार आहे. अरे, ज्योतिषी बाबा लबाड असतात हं. काहीतरी सांगतात झालं. तू आता कुठे बाहेर जाऊ नकोस बरं. नाही नाही, पण मला गेलंच पाहिजे ना. ते भविष्य कसं खोटं ठरणार? भविष्य खरं ठरण्याचा त्याचा भेद जेव्हा बाहेर पडला तेव्हा मी माझ्या हातातलं काम तसंच टाकून दिलं आणि त्याच्याजवळ बसून राहिले. दत्तूच्या मित्रमंडळींना बोलावून आणलं. त्यांना सांगितलं आमच्याच घरी निजायला या. मग 2 रुपयाची मिठाई आणली आणि मग ती सगळी रात्र काही करमणूक, काही गाणी, काही गप्पा यामध्ये जागून घालवली आणि तो दिवस आणि ती रात्र टळेपर्यंत ठोंबऱ्याला दृष्टीपासून हलू दिलं नाही. भविष्य त्यावेळेला खोटं ठरलं, पण आणखी पुढे 5 वर्षांनी ते खरं ठरलं. टिळकांना साप, उंदीर असं म्हटलं की मोठी विरश्री चढत असे. त्यांनी मोठाले साप मारलेत, पण उंदीर मात्र बहुत करून त्यांच्या हातावर तुरी देत असे. एकदा एक साप उंदीर गिळून वेटोळं घालून बसला होता. टिळकांनी काय केलं, हळूच त्याच्यावर पातेलं नेऊन पालथं घातलं आणि भोवताली गोवऱ्या रचून पेटवून दिल्या.
वणीला असताना एक मोठा साप माडीवर चढून आला. टिळक बसले होते त्यांच्या मागच्या खिडकीतून आत आला. त्यांचा एक विद्यार्थी पुढे बसला होता. त्यांनी सांगितलं, गुरुजी, फार मोठा साप आलाय. साप 2 पेट्यांच्या मागे गेलाय. मग टिळकाने दोन्ही बाजूनी 2 दिवे लावून ठेवले. मध्ये आपण पेटीवर उभं राहून मुसळाने तो साप दाबून धरला आणि मारला. 1.25 पुरुष लांबीचा तो साप होता. असे साप त्यांनी आणि दत्तूनी कितीतरी वेळा मारलेत. पण उंदीर मात्र त्यांना सापडत नसत. रात्री कुठे खुट्ट झालं की टिळक जागे व्हायचे आणि मग झोप येणं फार कठीण होई. हा खुट्ट आवाज बहुतेक उंदराचाच असायचा. मग काय, साऱ्या घरभर गोंधळ. दिवे लागायचे, काठ्या गोळा व्हायच्या, निजलेली सगळी माणसं जागी व्हायची. दारं खिडक्या बंद व्हायची. एका दारात मुलगा, एका दारात मुलगी. खिडकीत ठोंबरे, पलीकडे बायको आणि मध्ये टिळक काठीने रपाटे घालतायत. मी घाबरायची. कोणाच्या तरी डोक्यात काठी पडेल. ते म्हणायचे, मला काय वेडच लागलाय जसं काही लोकांच्या डोक्यात काठी मारायला. शिकार अगदी रंगात आली आणि उंदीर दाराजवळ आला की त्यांच्या मुलांनी हळूच दार किलकिलं करून द्यायचं. मग हातातून शिकार निसटलेल्या शिकाऱ्याची जशी स्थिती होते तशी त्यांची व्हायची. दत्त्या, तू उंदीर सोडलायस, तू सोडलास. नाही बापा, तो आत्ता त्या दारात दिसत होता. अशा तऱ्हेचा वादविवाद आणि थोडी आदळआपट होऊन मग उरलेली रात्र झालेल्या श्रमामुळे झोपेत जायची. आमच्या फर्ग्युसन गेटच्या कंपाऊंडच्या म्हणजे आमच्या घराच्या मागे लगतच गावकूस होतं. ही भिंत थेट प्रत्यक्ष चांद बीबीची ओळख सांगणारी होती आणि तिच्यातून निजामशाहीचा इतिहास पाहिलेले सर्प बाहेर पडायचे. एक दिवस माझ्या उशाखाली काहीतरी हालत असल्याचा भास झाला. मी टिळकांना एकसारखी म्हणे, अहो, माझं डोकं कुणीतरी उचलताय. मला काड्याची पेटी द्या बघू. पेट्यांचा कोठार असायचं टिळकांच्या जवळ. ते म्हणत, गप्पनीस, तू फार भ्रांतिष्ठ आहे. तुझं डोकं उचलणारी तूच आहेस. या वादामध्ये आम्हाला झोप लागली. दुसऱ्या दिवशी टिळक आपल्या विद्यार्थी गणाला आणि दत्तूला घेऊन डोंगरगडाला गेले. घरामध्ये मी आणि बेबीच होतो. बेबीला कोणीतरी कडाका खेळायला दिला होता, त्याच्या नादात ती होती. दुसरं काही काम नसल्यामुळे मी घराची साफसफाई करायला लागले होते. आम्ही जमिनीवरच निजत होतो ना. मी खोली साफ करायला लागले तेव्हा पेटी मागे एक भला मोठा साप आणि त्याचं तोंड माझ्या पायाच्या अंगठ्याजवळ. मी ती पेटी बाजूला सारली आणि चुलीजवळ मंजुळाबाईंजवळ जाऊन बसले. माझ्या तोंडून शब्दच निघेना. मी आपलं डोकं दाबून बसले. मोठा साप निघालाय, मोठा साप निघालाय असं तिला सांगायला लागले. तिला वाटलं मी काहीतरी गोष्टच सांगते. ती आपली खुशाल हुंकार देत होती. थोड्या वेळाने टिळक, दत्तू, भास्कर हे डोंगरगडाहून परत आले. त्यांना मी सापाबद्दल सांगायला लागले. जे ते मला बेबीचा कडाका दाखवून हसायला लागले. मी जीव तोडून सांगत होते तेव्हा टिळक उठले आणि म्हणाले, दाखव बघू तुझा साप कुठे आहे तो. टिळकांच्या मागे दत्तू उठला आणि त्या दोघांनी तपासता लावला. तो साप कपाटाच्या मागे दत्तूला दिसला. पप्पा, हा पहा केवढा मोठा साप आहे, दत्तू म्हणाला. मग सगळीच धावपळ सुरू झाली. काठ्या, छत्र्या, दिवे जे जे सापडेल ते घेऊन मंडळी जमा झाली. भास्कर आपला चष्मा सावरीत सगळ्या मंडळींच्या खांद्यावरून सूचना देत होता. हा साप पुरुषभर लांब होता आणि तोच रात्री माझ्या उशीखाली असला पाहिजे. सुट्टीचे दिवस असले की दत्तू आणि बेबी घरी यायची. त्यांची मित्रमंडळी जमायची. घरात दिवसभर धुडगूस चालायचा. दुपारी जादूचे खेळ व्हायचे, संध्याकाळी व्याख्यानं व्हायची आणि प्रेक्षकांना काही तोटाच नव्हता. टिळक, टिळकांना भेटायला आलेली मंडळी, मी, माझ्याकडे बसायला आलेल्या बायका, ही सगळी प्रेक्षक असायची. मुख्य भाग असायचा तो दत्तू, ठोंबरे आणि बेबी यांचा. प्रेक्षक जमायच्या आधीच काय काय करायचं हे ते यांचं ठरत असे. ठोंबरे आणि दत्तू व्हायचे जादूगार आणि प्रयोग व्हायचे बेबीवर. मागे एका प्रकरणात सांगितलेले आमचे दत्तक चिरंजीव हे सुद्धा त्यात सामील असायचे. पण ते बाहेर कोणाला ठाऊक नसायचं. ते बसायचे विरोधकात आणि शंका-कुशंका काढायचे. मात्र खेळ सुरू झाला की त्यांचा वेडी ओढण्याचा सपाटा जोरात सुरू व्हायचा. या मंडळींनी एक पिशवी शिवली होती. तिच्या आत एक उलटा कप्पा शिवला होता. त्या पिशवीत टाकलेले जिन्नस उलट्या कप्प्यात पडून ते प्रेक्षकांच्या दृष्टीने नाहीसे होत
आणि जादूगारांना टाळ्या मिळत. दुसरा खेळ म्हणजे अधांतरी चेंडू नाचवणं. खेळाच्या जागेमध्ये उतरतं छप्पर होतं आणि त्याच्या 2 कामट्या सहज पुढे आलेल्या होत्या. त्या खालून दिसत नसत, पण त्याचा स्प्रिंग सारखा उपयोग होईल. मुलांनी चेंडू त्या कामट्यांच्या पुढे ठेवून द्यायचा आणि मागे त्यापैकी एका कामटीला बारीक दोरी बांधून ती शेजारच्या खोलीत नेली होती. ती ढिली सोडली की टिचक्या मारल्याप्रमाणे मागून चेंडूला धक्का मिळायचा आणि तो खाली पडायचा. प्रेक्षकांच्या पैकी कुणीही चेंडूला खाली पडण्याची आज्ञा केली तर तो जागा सोडित नसे. पण ठोंबऱ्याने सांगितलं की टुणकन उडी मारून तो खाली यायचा. मंडळींना अचंबा वाटे. भास्करराव म्हणा, "ती लबाडी आहे तुम्ही काहीतरी युक्ती करताय." त्यावर ठोंबऱ्याने म्हणावं, "अहो भास्करराव, तुम्ही असे मधोमध उभे राहा ना. मी तुमच्या चष्म्याची काच बरोबर मधोमध फोडून देतो. अगदी हात लावणार नाही. नुसतं मी म्हटल्याबरोबर दोन्ही भिंगामध्ये चटकन 2 चिरा पडतील." अर्थात हा नुसता धाकच होता. पण भास्करराव म्हणायचे, "अहो, जादूचे खेळ कुणाचं नुकसान करणारे नसावेत. काय करायचं ते तुमच्या चेंडूला आणि पिशवीला करा." आणखी एक गमतीचा खेळ असे. एखादी मनात ठेवलेली जिन्नस तो बेबीला ओळखायला लावी. दत्तू आणि ठोंबरे तिला ठराविक खुणा करीत. एकदा प्रेक्षकांनी ह्या दोघांनाही बाहेर जायला लावलं. तरी बेबीने जिन्नस बरोबर ओळखला. हे आमच्या दत्तक चिरंजीवांचं काम होतं. ठरलेल्या जिन्सेला तिचा हात लागला की त्यांनी विडी पेटवायला फर्रकन काडी ओढावी. पण त्या काडीचाही मंडळींना संशय यायला लागला आणि त्यांची आगपेटी कोणीतरी उचलून ठेवली. अहो, तरी जिन्नस बरोबर ओळखला गेला. बेबीचा हात ठरलेल्या जिन्सेला लागला की चिरंजीवांच्या विडीच्या धुराचा फवारा बाहेर पडे, हे मात्र बेबी वाचून कुणाच्याही लक्षात आलं नाही. ठोंबरे मला नेहमी म्हणायचा, "लक्ष्मीबाई, माझी जादू काय एवढी हलकेसलकी नाहीये. मी जादूने काय हवं ते तुम्हाला आणून देऊ शकतो. तुम्ही म्हणाल तर आत्ता दत्तोपंतांना नागपुराहून आणून तुमच्या पुढे उभे करतो." मी म्हणे, "हो, ठाऊक आहे तुझी जादू. उगाच बाता थोकू नको." दत्तूला एकदा कॉलेजला जाऊन 8-10 दिवस झाले होते. संध्याकाळी नेहमीप्रमाणे गप्पा मारायला टिळकांच्याकडे मंडळी जमली होती आणि ठोंबरे पण आले होते. आधी ठोंबऱ्यांचा धाकटा भाऊ बाबू काहीतरी चाचरत चाचरत बोलून गेला होता. मुळ्यांची बहीण पण येऊन गेली होती. ठोंबरे मध्येच उठून बाहेर गेला आणि परत घाबऱ्या घाबऱ्या आत आला. त्याच्या अंगाचा थरकाप झाला होता. कपाळावर दरदरून घाम सुटला होता आणि तोंडाने मोठा मोठा सा 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 फुस करतोय असं बोलत होता. मी म्हटलं, "तुला कंदील घेऊन जायला काय होतं? असा धानल्या तू." मग ठोंबरे घाबरलेला पाहून टिळकाने आपली बंदूक उचलली. राहुरीच्या घरासाठी बंदूक घेतली होती. तिचा उपयोग कधी व्हायचा नाही. पण वाडीमध्ये नेहमीच साप निघत. पण आजची शिकार फार मोठी होती. कंदील, काठ्या, छत्र्या, केरसुण्या वगैरे आयुध घेऊन आम्ही सगळे ठोंबऱ्यांच्या मागे निघालो. हा गोंधळ पाहून शेजारी पाजारी पण धावून आले. 20-25 माणसांचा घोळका हळूहळू पावलं टाकीत पायखान्याकडे चालला. टिळक म्हणाले, "कुठे आहे तो साप?" ठोंबरे म्हणाला, "मधल्या पायखान्यात." पायखाना खडखड वाजायला लागला. ते पत्र्याचे पायखाने होते ना. सापाच्या चळवळीने पायखाना वाजायला लागलेला पाहून काही मंडळी एकमेकांना बिलगली, काही मागे मागे सरायला लागली. टिळकाने आपली बंदूक उचलली. इतक्यात खाडकन दरवाजा उघडला आणि आतून दत्तू बाहेर आला. ठोंबरे म्हणाला, "लक्ष्मीबाई, काढलं का नाही दत्तोपंतांना जादूनी बाहेर? चल, चावट कुठला. आता बंदूक उडून काहीतरी भलतच झालं असतं म्हणजे." "अहो लक्ष्मीबाई, आम्ही भलतच कसं होऊन दिलं असतं." त्यानंतर खूप हशा पिकला आणि रात्री 12 वाजल्यानंतर सगळी मंडळी आपापल्या घरी जायला निघाली. दत्तू कॉलेजला गेला होता खरा, पण तिथे गेल्याबरोबर प्लेगमुळे कॉलेज झालं बंद. मग त्याने आपल्या मित्रमंडळींना कळवलं होतं आणि अशी काहीतरी गंमत करण्याचं आधीच त्यांचं ठरलं होतं. संध्याकाळी तो आला तसाच मुळ्यांच्याकडे सामानासकट गेला. तिथे जेवण वगैरे उरकून घरी येऊन जादूनी त्याला बाहेर काढण्याचं ठरलं. पण हे बाबू ठोंबऱ्याच्या पोटात राहिलं नाही. तो आमच्याकडे आला आणि काहीतरी अडखळत अडखळत बोलला, "आज चांगला चांगला स्वयंपाक करा, भाऊ येतील." मी विचारलं, "कशावरून रे?" "ते काही मला माहित नाही, पण मला असं वाटतंय." इतका प्रताप करून तो तिकडे मुलांमध्ये गेला. तेव्हा ठोंबऱ्यांनी आपल्या भावाने केलेला प्रताप ओळखला.
बाब्या, टिळकांच्या घरी गेला होतास ना? कशाला रे गेला होतास? नंतर मुळ्यांच्या बहिणीला त्यांनी शोध घेऊन यायला सांगितलं. तिने सांगितलं की टिळकांच्या घरी दत्तोपंत येणार असल्याचा कुणालाही संशय आलेला दिसत नाही. तरी पण बाबूरावांच्या शहाणपणामुळे आपल्याला पूर्ण गंमत करता येणार नाही. म्हणून दत्तूला जादूनी बाहेर काढण्याचा बेत आयत्या वेळी बदलून वरची सापाची बतावणी करण्यात आली. आमच्या घरी नाना प्रकारची माणसं आली आणि गेली, पण ठोंबऱ्यासारखं मात्र कोणी नव्हतं. तो मधून भांडत असे, पण त्याच्यात कपट नव्हतं, द्वेष नव्हता, स्वार्थ नव्हता. तो प्रेमळ, मनमिळावू, आनंदी, थट्टेखोर आणि थोडासा खोडकरही होता. निदान आमच्या घरी त्याचं बाळपण कायम राहिलं होतं. तो आला की नेहमी काहीतरी गमती जमती करायचा. दंगा मस्ती, झाडावर चढणं, घरावर उड्या मारणं, भांडणं, कागद घरभर करणं, कविता लिहिणं, त्या वाचून दाखवणं, त्या कोणी मन लावून ऐकल्याने तर चिडून फाडून टाकणं, पुन्हा हसणं, गोष्टी लिहिणं, त्या वाचून दाखवणं, दुसऱ्यांच्या कविता उत्साहाने म्हणणं, काही गमतीच्या कविता असल्या तर त्याची टर उडवणं, घरातच सभा भरवणं, जादूचे खेळ करणं, भास्कररावांच्या चष्म्यावर डोळा ठेवणं आणि माझ्या लिहिण्याची चेष्टा करणं, रात्री अंथरुणात निजलं म्हणजे चांदण्यांची मोजदाद करणं, त्या वाटून घेणं, वाटणी बरोबर नाही झाली म्हणजे भांडणं, घरात पसारा करून ठेवणं, मी रागावले की म्हणून स्वतःच आवरू लागणं, टिळकांच्या पुढे गंभीर तोंड करून बसणं वगैरे कितीतरी बारीक सारीक गोष्टी डोळ्यासमोर उभा राहतात आणि मग मन उद्विग्न होतं. ये आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन, पाखरा येशील का परतून. प्रकरण समाप्त.